नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा जमा। तर घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून। तर मित्रांनो, आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। 2023च्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होऊ लागला। या महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला। तर मित्रांनो, आता नोव्हेंबर 2023 मध्ये पहिल्या टप्प्यात 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांचा अग्रिमचा पीक विमा वितरित करण्यात आला होता। परंतु काही शेतकऱ्यांच्या बाबतीत पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने त्यांना या पहिल्या टप्प्यात अग्रिमचा पीक विमा मिळाला नाही। आणि आता फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरित शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा सुरू झाला। या टप्प्यात 1,11,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 76,27,00,000 रुपये जमा करण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे मेसेज देखील येऊ लागले आहेत, ज्यामुळे त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले। तर मित्रांनो, आता तालुकानिहाय वितरण म्हणजेच बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पीक विमा अग्रिमचे वितरण झाले आहे। त्यामध्ये परळीचा विचार केला तर परळीमध्ये 25,155 शेतकऱ्यांना एकूण 16,57,00,000 रुपयांचे वितरण झालं। माजलगाव तालुक्यामध्ये 19,027 शेतकऱ्यांना 14,13,00,000 रुपये मिळाले। तर मित्रांनो, केज तालुक्यामध्ये 19,125 शेतकऱ्यांना 13,07,00,000 रुपयांचं वाटप झालं। अंबाजोगाई तालुक्यात 12,391 शेतकऱ्यांसाठी 12,26,00,000 रुपये वितरित करण्यात आले। तर पाटोदा तालुक्यात 8,877 शेतकऱ्यांना 6,90,00,000 रुपये मिळाले। बीड तालुक्यात 7,171 शेतकऱ्यांसाठी 5,22,00,000 रुपयांचं वाटप झालं। तर गेवराई तालुक्यात 5,446 शेतकऱ्यांना 3,44,00,000 रुपये मिळाले। धारूर तालुक्यात 3,541 शेतकऱ्यांसाठी 3,86,00,000 रुपयांचं वितरण झालं। मित्रांनो, शिरूर तालुक्यामध्ये 2,932 शेतकऱ्यांना 62,85,00,000 रुपये मिळाले। तर आष्टी तालुक्यात 2,535 शेतकऱ्यांसाठी 1,49,00,000 रुपयांचं वाटप झालं। तर वडवणी तालुक्यात 5,401 शेतकऱ्यांना 1,47,00,000 रुपये मिळाले। एकूणच मित्रांनो, 1,11,000 शेतकऱ्यांना मिळाले 76,27,00,000 रुपये। तर मित्रांनो, आता 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा म्हणजेच अग्रिमचा दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।